संख्या देखील आपल्याशी जोडले जातील आणि खूप एक्सपिरियन्स मॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। पहिलाच सामना या संघाचे एक्स्ट्रा खेळाडू यस तर पहिलाचा चेंडू नक्कीच पडेल। आपण पाहतोय की किशोर संघ ज्या पद्धतीने प्रथम नाणेफेक जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय। पहिला चेंडू आपण पाहतोय गॅप मध्ये खेळलाय आणि पहिल्याच चेंडूची सुरुवात करतोय 4 धावांनी। चांगल्या पद्धतीने मात्र 4 धावा या ठिकाणी घेतल्या जात आहेत। पहिल्या चेंडूवर जबरदस्त प्रहार करतोय आणि 4 धावा। दुसरा चेंडू आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पाहतोय सिंगल रन्स घेतली जाईल। धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा आतापर्यंत जमवली जाते। 2 चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा स्कोर बोर्डवर आहेत। खूप चांगलं क्रिकेट नक्कीच सुरू करताना आपल्याला पाहायला मिळते। पहिला सामना असेल आजच्या दिवसातला। हा देखील चेंडू डिक्लेअर झोन कडे जाईल। सिंगल रन्सने धावसंख्या 1 ने आणखीन वाढेल। आता मात्र 6 धावा स्कोर बोर्डवर लागले जात आहेत। नक्कीच आपण पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते। सर्व प्रेक्षक वर्गांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। जे प्रेक्षक वर्ग आज युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात, त्यानंतर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गंगोत्रीचं हे मैदान आपण पाहतोय। हा पुढचा चेंडू, हा देखील चेंडू पाहिला, टॅप करण्याचा प्रयत्न होता। इथे मात्र थोडासा नक्कीच डेंजर झोन मध्ये धावला होता खेळाडू। सिंगल रन्स मात्र मिळेल। या सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा स्कोरबोर्डवर आहेत। 4 चेंडूचा खेळ झालाय, 7 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथे मात्र 5वा चेंडू नक्कीच मार्गस्थ असेल। 2 फलंदाजाचा जर विचार केला तर आपण पाहतोय अल्ताफ आणि अफजल अशी जोडी आहे। अधिक खूप चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता। इथे मात्र क्षेत्ररक्षक आले आणि या बळावर जर पाहिलं तर सिंगल रन्स घेऊन जाईल। नक्कीच या एकेरी धावेने धावसंख्या स्कोर लागली जाते 8 धावा। टायटन संघ आज मात्र आपण पाहतोय आपल्या नशिबा बाजूला सिकंदर पुन्हा एकदा। हा देखील गॅप आहे आणि गॅप मध्ये हा चेंडू देखील निघून जाईल। 4 धावांसाठी येतोय चौकार। 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा, 20 ऑन द बोर्ड। 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। चेंडूचे खेळ झाले आतापर्यंत 4। 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील। सिकंदर पुन्हा एकदा आपण पाहतोय। सिकंदर जर पाहिलं तर या षटकामध्ये 2 चौकार पाहायला मिळाले, 2 सिंगल रन्स, असे एकूण 4 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत जर पाहिलं तर टायटन संघ जरूर हावी होताना किंगफिशर संघावर ज्या पद्धतीने डॉट चेंडू येतोय, या डॉट चेंडूवर जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय। 20 धावा स्कोरबोर्डवर आहेत। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र पाहिले जाते पंचांकडे मात्र नाही। पंच दर्शवत आहेत खेळाडू जर पाहिलं तर सुरक्षित आहे। 2 षटक कंप्लीट झाले आहेत। 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा। कुठलीही नुकसान नाहीये, कुठलाही खेळाडू आतापर्यंत बाद झालेला नाहीये। चांगल्या पद्धतीने मात्र फलंदाजी करत असताना 10च्या सरासरीने धावसंख्या जमवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एक धाव मात्र आजचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस मात्र दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय 2 संघादरम्यान। इथे मात्र सुरक्षित खेळलाय, जबरदस्त गॅप पाहिलाय आणि गॅप मधून जर पाहिला तर चौकार देखील मिळवताना या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोरवर लागली जातील। आता मात्र 26 धावा 26 धावा स्कोरबोर्डवर आहेत। चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 चेंडूचा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। 2 फलंदाज अल्ताफ आणि अफजल
सुरक्षित फटका, जबरदस्त फटका पाहायला मिळेल. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. फटका तर चांगला पाहायला मिळाला, चौकाराच्या दिशेने ज्या पद्धतीने गेला. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय 30 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू मध्ये 2 धावा आणि 2 चेंडू मध्ये 2 चौकार असे या ओव्हरचं विवरण आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. एकदा आपण पाहूया. हा वाईट चेंडू आहे, पुन्हा टाकावा लागेल. खराब चेंडूचं या ठिकाणी प्रदर्शन करताना गोलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा चेंडू घेऊन येतोय पुढे एकदा. देखील टॅप केल्या चेंडूला. इथे मात्र डिक्लेअर झोनकडे चेंडू निघून जाईल. चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्सने होईल बढत आणि धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरमध्ये लागली जाते ती म्हणजे 32. 32 धावा आतापर्यंत. शेवटचे चेंडू या षटकातील. रिव्हर्सिव खेळलाय, जबरदस्त प्रहार, क्या बात आहे. या ठिकाणी मात्र अल्ताफ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त स्वीप शॉट केला, रिव्हर्स स्वीप माध्यम उपरला आणि त्यानंतर पाहिलं तर सीमारेषे बाहेर चौकारासाठी 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या होते ती म्हणजेच 36 धावा. या ऐकूया एक छोटीशी धून आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये. यस डीजे. येस, नक्कीच उर्वी डीजेला आपण ऐकतायत. खूप सुमधुर संगीत पाहायला मिळतील आपल्याला आजच्या रजनीमध्ये. रोहित पाटील प्रोप्रायटर आपण पाहतायत उर्वी डीजेचे. आणि जर पाहिलं तर शेवटचे या ठिकाणी 4थे षटक 6 चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र आपण पाहतोय खूप चांगला फटका होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर समीर आपल्याला पाहायला मिळालं, चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. धाव मात्र एक मिळेल समोरच्या दिशेने. जबरदस्त प्रहार, चेंडू निघून जाईल. 4 धावांचा चौकार. थँक्यू डीजे. 41 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 41 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र बोलायचं एकदा चांगलं क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर दीपकच्या माध्यमातून आपण पाहतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण दीपक त्या ठिकाणी नक्कीच पुढे त्यांना पाहायला मिळालं. चेंडूला अडवतोय. धावसंख्या मात्र इकडे पुढे सरसावली जाईल. 42 धावा, 42 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अजूनही जर पाहिलं तर षटकातील 3 चेंडूचे खेळ शिल्लक आहे. खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच खेळलंय आतापर्यंत. जर पाहिलं तर टायटन संघ 42 धावा. देखील फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडूला अडवतोय मात्र एक धाव नक्कीच अर्जित केली जाईल. या एका धावाने 43 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 43 धावा आपण पाहतोय. अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक असतील. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत 2 संघादरम्यान. फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा देखील फटका चांगला होता. इथे मात्र रनआउटचा चान्स आहे. यस, रनआउट होतोय. आणि षटक जर पाहिलं तरी इथे मात्र 4 षटक कंप्लीट होत आहेत. 47 लागली होती म्हणजे 47 धावा आणि 48 धावांचं लक्ष. थँक्यू. चला, डेंजरस बनाम फाइटर है, डेंजरस बी बनाम फाइटर ए टीम, दोनों कप्तान से निवेदन है आई जाइए टॉस बॉक्स में आप. चला, 2 संघ डेंजरस बी वर्सेस फाइटर ए संघ. करू की नाही
डेंजरस कोणाची आहे? डेंजरस बनाम फायटर. चला आपण याच्या समोरच्या दोन संघांना डेंजरस बनाम फायटर ह्यानंतर सामना असणार आहे. चला वेळेचं महत्व घालू नका, कारण जी मजा रात्रीच्या खेळण्यामध्ये मजा असते. असं म्हटलं जातं की स्वप्न पाहिलं की ते खरं होत आहेत आणि स्वप्न रंगवायची असतात तर रात्र जागवायची असते. चलो डेंजरस कैप्टन प्लीज आइए जल्दी आप. ऐसे ही टाइम हो चुका है, हमें 1.5 घंटा हम प्रति देरी से चल रहे हैं. डेंजरस और आपके अपोजिशन या मुबारक. मसूल्ला जी आइए, आप टॉस कीजिए. एक खूबसूरत हस्ती है मसूल्ला जी. आहा, इसे लग रहे हैं मानो कोई वैज्ञानिक दबाव उनके ऊपर है. केनिया से आए से लग रहे हैं. क्या हेयर स्टाइल है आपकी, बिल्कुल गर्वांगी. तो आपसे मैं ऐसे दोस्त मिलने चाहिए. चलो थोड़ा टॉस बॉक्स में प्लीज उठे, उसके बाद फिर जुड़िए आप. मसूल्ला जी जो क्रिकेट से ज्यादा प्यार करते हैं, बचपन में काफी खेला करते थे. आपका टीम कौन सा है? डेंजरस. या काफी लगी रहे आप डेंजरस. आपका टीम फाइटर. कहाँ की टीम है आपकी? ओके यस, दोनों को बेस्ट तक. यहाँ पे टॉस करेंगे मसूल्ला जी. टेल है. चलो आप क्या लेंगे? फील्ड लेंगे. ओके बेस्ट लक. चलो आप कितने रन बनाना चाहेंगे? हम 40 बनाना चाहेंगे. कौन ऐसे बैट्समैन है जो पूरी इनिंग लेके की जाएगा? हमारे पास 6-7 बैट्समैन है जो गेम को पूरी लास्ट तक लेके जा सकते. ओके बेस्ट लक. चलो तो एक बार फिर जोडेंगे हम. आपण इकडे बघतो जोडतोय. अतिशय सुरेख ग्राउंड ह्या मैदानाचा आपण विचार केला तर हे एकंदरीत जागा जर पाहिली तर आपल्याला महाराष्ट्र औद्योगिक वसाहती जागा आहे. सुंदर समालोचनाच्या पूर्वी तुम्ही ऐकलं ते म्हणजे निश्चितच संतोजी पाटील मॅन फ्रॉम उमरोळी येणारं भवितव्य उज्ज्वल असणार आहे. पण एक हौस आणि माणसाला आनंद घेण्यासाठी समाज बघतोय. विजयासाठी धावा करायच्या त्या 48. तो देखना किंगफिशर कहा कि सबको लगता है ये कोल्ड ड्रिंक है, किंगफिशर एयरलाइंस है. देखो आदमी एक नाम से कहीं ना ये पहली गेंद बहुत अच्छी गेंद थी, इसको खेलना चाहते थे, टैप करना चाहते थे, मगर टैप में इतनी ताकत नहीं थी. बच्चा कहते ना गोद में पकड़ते हैं बाद में चलना सीखता है, ऐसे चलने की आदत थी, गिरते गिरते बच गए. क्या नजारा है. कहा कानपुर, नागपुर, दिल्ली, ओडिशा, पंजाब, यूपी, एमपी, बिहार और बीच में है महाराष्ट्र. देखो गोवा नहीं, तो गोवा में ज्यादा समुद्र रहता है, समुद्र है ही नहीं ना, तो बिल्कुल हम यहां दौड़ के चलेंगे. क्या खूबसूरत नजारा है. विजय प्रसाद जी आपकी जितनी तारीफ की जाए, और मुबारक जी आपको तो ख्वाबों ख्वाबों में देख लेंगे कि ये बहुत ही बड़ा नजारा. अमोल पाटिल जी है, बैकफुट पे गेंद को कट कर दिया. इसको कहते हैं ब्रेक करना चाहते थे, वो ब्रेकअप हो गई, गेंद चली गई डिक्लेयर जोन में. खेलना चाहते थे कवर की तरफ से. देखो उम्मीदों के हौसले बुलंद करने चाहिए. इंसान को लगता है मुझे हर बात मेरी ही होनी चाहिए, मम्मी पापा उठने नहीं चाहिए, मोबाइल जो चाहे करना चाहिए. पर मोबाइल ने क्या क्या नजारा कर दिया, बोलने वाले को गूंगा बना दिया. एक बार फिर गेंदबाजी करते, सुंदर गुणाजी हाताळी जाते. भीमनगर संघाला विजयासाठी धावा करायच्या त्या 48. ओहो क्या गेंद घुमा दिया, गेंद को यशवंत सृष्टि में डाला और सीधा खैरा फाटक निकाल दिया. क्या गेंद को घुमा दिया. और इसी के तहत घूमते घूमते रहेंगे तो एमआरसी में चलेंगे. एन प्लॉट, जे प्लॉट, टी प्लॉट, ई प्लॉट, क्या क्या प्लॉटिंग है. फिर कहाँ आएंगे, थक के गंगोत्री में आएंगे. ये बढ़िया गेंदबाजी करते हुए अतिशय सुरेख. चला अमोल पाटील तुम्ही मंचावर. तर यस तुम्ही आल्यामुळे ही गोलंदाजी फिरती बघायला बघा. जिथे बघावं दुपारी अमोल पाटील ताजा फुटला बघणार, अमोल पाटील बघणार एन प्लॉटला पाहणार, अमोल पाटील बघणार ब्रिजवर पाहणार, कारण बॉबचे मित्र तसे आहेत ना. ओहो जगा दिया और आपको भगा दिया. लड़की को देखे हंस गए और आप फंस गए. चला शकेश्वर लावून घ्यायचं. बैट्समैन आता तो फील्ड लगाना मांगता है, ये कोई सांत्वन है. दुखामध्ये दुख भी रहता है, उसको कहता है कैसे गया बेचारा बीमार था. ये कीप इट अप, वेल कैच, वेल बॉल, आगे उठे रहो. देखा ना, देखते देखते हंस गया और बेचारा फंस गया. इसलिए सोचो और आगे का काम करो. बहुत बेहतर नजारा है. अमोल पाटिल तुमचं निश्चितच मनपूर्वक आम्ही इथं स्वागत करतो. मुबारक जी आपका वनडे का धंधा है और अंडा जो सबको ताकत देती है. क्या काम आप करते, गोल गोल खिलाते बुलबुल भुलाते हैं.
और ये गेंद वाइड थी बिल्कुल। यस, ये अंपायर के बारे में काफी मैं कहूंगा, संजय नगर में उन्हें कहीं नहीं जानते, कोई बीमार पड़ते तो रात को उनके बुलाते, बेटा बाबी बीमार है, चलो फिर हॉस्पिटल लेके जाएंगे, सोशल वर्क काम करते हैं। ऐसे हमारे अंपायर है, क्योंकि रात में ज्यादा काम करते, दिन में सोते हैं। एकदा पुन्हा आपलं सेट करला, पुढचा जीव इथे टाकताना ओहो बढिया गेंद, हळूच ढकललं झालं, इथे डायरेक्ट हिट पाहायला मिळते का दरम्यान, नाही मारू या मत मारू, आंख मारू तो लड़का फंस जाए, नहीं पटे तो गाल फूट जाए, असं म्हटलं जातं, असं पाहायला मिळते। क्या मैचेस हो रहा है, खचाखच भरा हुआ स्टेडियम है, घर में खाना मगर बाल बाल बच गया, वाइड है, बिल्कुल बिल्कुल वाइड है, स्कोर एक से आगे बढ़ता हुआ 10 रन। अच्छा शॉट, पण सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते। भैया पाने में कैसी फील्डिंग क्यों करते हैं मालूम है, दशहरा रहता है, गुजरात का गरबा रहता है, होली का, अभी तो होली है, रंगों की बरसात बनेगी, गली गली में शेर वाइड के रूप में स्कोर एक से आगे बढ़ता हुआ 16 रन, 16 धावा, 48 धावा हे विजयासाठी करायचे। 16 धावा फलकावा लागल्या जातात, गोलंदाज बघायला मिळतो अफजल। ओहो यहाँ पे अपील, जोरदार अपील है, दोनों सलामत करेंगे, क्या कहते हैं, अपील है, बिल्कुल काम किया है। देखो यहाँ पे कहेंगे क्या कहते, कुछ दिया नहीं अंपायर ने अभी तक, अपील किया है, देखेंगे हमारे दोनों से बातचीत करते हुए। थर्ड अंपायर है, अब तो देरी की वो बात है, सब डिसीजन वाइड है, ओके। चलिए एसोसिएशन का रूल्स है, हम तो कुछ कहा नहीं सकते हैं। और समीर जी, जिनको रात में ज्यादा दिखता है, दिन में कम दिखता है। समीर जी रात को जगा रहे तो ऐसी बात चलेंगी ना, क्या चलेंगे, कहा बिली ब्रिटन थे, कहा डिकी बर्ड, बॉल वहां पे कितने बॉल बचे, लास्ट बॉल था ये, स्कोर पे स्कोर लुक चुका है 16। 17 रहेंगे वाइट पकड़ के। चलो हमारे अंपायर यहाँ पे सलामत करे कमेंट्री मैन के साथ, बिल्कुल सबकी निगाह है, टिक 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 घड़ी आगे बढ़ती जा रही है, और हृदयाचे ठोके ज्याला म्हटलं जातं ना कसे वाजतायत, क्या उम्मीद रहेगी, भविष्य काल में क्या होगा ये बताना चाहते थे। ये क्रिकेट की परिभाषा है, जिस सबसे संगीत हमें कोमा से आगे बढ़ाते हैं, लव के सॉन्ग पुराने गीत को आगे बढ़ाते हैं। हम बार डिसीजन ग्राउंड में जाएंगे, यहाँ पे देंगे, दोनों ने देखा है, दोनों ने परखा है, और अपना निर्णय ग्राउंड पे जाने के बाद दोनों अंपायर देंगे। सबकी निगाह है, सब खिलाड़ी, सब दर्शक इस निर्णय की तरफ। बघूया काय डिसिजन येतोय, आमचे पंच काय सांगतायत। वाइड बॉल, निश्चित वाइड बॉल, नो डाउट, पाय त्याचा क्रीजवर होता, पण वाइड बॉल, धावसंख्या 1 निवड, धावसंख्या होती 17 धावा, बिल्कुल कांटे की टक्कर है। दूध का दूध, पानी का पानी, दूध 4 लीटर बनता, ऑर्डर बनती है तो फिर पानी चला जाता है, कहता है भैया पंडित क्या हो गया, पतला दूध आ गया, तो ऐसा ये वाइड गेंद है। एक बार फिर गेंदबाजी करते हुए बैकफुट पे गेंद थे, बढ़िया कीपिंग यहाँ पे शंकराचा तिसरा ढोळ टायटन कडे, असं मला हरकत नाहीये, अतिशय सुंदर 2 षटक, 17 धावा। जाऊया डीजे कडे। सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है, और तेरे पीछे पीछे चलो जैसे, तेरे पीछे पीछे चलो जैसे मैं तेरे पीछे चलूं सामे, तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल बाकी कोई सामे, और तेरे जवानी। चला स्वामी स्वामी कहा 12 चेंडू आणि 31 धावा। आता बाकी तुम्हाला आस्किंग रेट वाढवावं लागेल, चौकार शोधावं लागतील, 2 क्षेत्ररक्षक म्हणून तुम्हाला गॅप बघायला, ज्या पद्धतीने आपण सुईमध्ये धागा टाकतोय किंवा एखाद गल्लीमधून हळूच बाईक कशी ओव्हरटेक करतो तशा पद्धतीने तुम्हाला बाकी आता कार्य करावं लागेल। आता गेअर बदलावं लागून तुम्हाला यामा RS 100 पावला खेळा, कोणत्याही गेअरवरती गाडी स्टार्ट होते, मग गलीमुळात कुठेही थांबो, कोणत्याही गेअरवर किक मारा, क्लच दाबून ती गाडी स्टार्ट होते। 12 चेंडू 31 धावाची आवश्यकता। इथे बाकी वाईड घोषित केला जातोय, थोडंसं दडपण बघायला मिळतंय, ते म्हणजे रिचिर टायटन संघावरती असंख्य सपोर्टर्स तुम्हाला टायटन संघाकडून पाहायला मिळत आहेत। पुन्हा आपल्या सरकार पुढचा चेंडू, चेंडू टटवला, इथे बाकी जातोय पूर्ण बाहेर, म्हणजे ह्यालाच म्हटलं जातं स्वतःच्या जीवनाची संकल्पना शोधायची आणि चेंडू बाहेर फेकून आत्महत्या करायची, ते पहिले विकेट कापतात। चलो हमारे सरावली के एक बड़े ऑपरेटर है, लगाइए, धन्यवाद। कृणाल आउट होतो, नवीन फलंदाज कोण येतोय, हर्ष नावाचा फलंदाज होतो भीमनगर संघाकडनं खेळताना।
अतिशय मोठं नाव, असंख्य वर्ष आम्ही ह्या डीजे ऑपरेटर बरोबर काम केलंय. सरावलेला जेव्हा मोठ्या मॅचेस सुरुवात झाल्या, मी समालोचन सातत्यपूर्ण म्हणजे आपण 6 ते 7 वर्ष एकत्र काम केलंय तसं बघायला मिळते. नवीन गोलंदाज पाहायला मिळते, फलंदाज बघायला मिळतो हर्ष. बघूया हर्ष बघूया आपण समालोचक बघितला, बॅकफुटला गेलाय, चांगला कट केलाय, गलीच्या रिझनला डायरेक्ट हिट पाहायला मिळत नाही, धाव संख्या 1 निवडते. तो बिल्कुल टाइटैनिक की तरह चल रही है. 5 किलो बिरयानी मिलेगी तो कौन कुछ नहीं काम करेगा, क्या घर पे जाने की जरूरत है. और कीपर की मैं काफी कोई बढ़िया करूंगा. कीपर का नाम है उनका सोनू यादव, बहुत ही बेहतरीन कीपिंग कर रहे हो. एक बार फिर गेंदबाजी करते हुए बैट के यहां पे देखा है, कोशिश की है, नोट आउट है, बराबर डिसीजन है. बॉल लैंड हुआ है, बराबर डिसीजन है, पर कोशिश काफी अच्छी है. बेटा शादी आपकी होएगी ना तो कहां दामाद बनने जाएंगे. देखिए ये क्रिकेट खेलता है, दीदी मैंने उनको देखा है, ये अच्छा लड़का है, ऐसे कहेंगे. देखो क्या क्या काम कर पाते हैं क्रिकेट की परिभाषा के साथ. थर्ड अंपायर लिया है. चलो रिव्यू लिया है. हर गेंद पे रिव्यू के साथ आगे 2-3 घंटे जाएंगे. कोई रिव्यू जो अच्छा है देखते हैं. इसके पहले बहुत ही बेहतरीन कोशिश की थी, मैंने हाल में ही तारीफ की थी. समीर जी हमारे आ रहे हैं, एक काफी अच्छे लेफ्ट आर्म क्रिकेटर, अच्छे खिलाड़ी भी है ओवरआर्म के. आप लोग अंडरआर्म में मत जानिए, कहीं मैचेस उन्होंने अपने अकेले के दम के ऊपर निकाले है हमारे अंपायर समीर जी. कल आईकेएस टीम से कल खेले थे. चलो अपन बघतो इकडे. ये बिल्कुल मैच आयोजन किया है हमारे मुबारक जी हैं, जिन्होंने कहा कि मेरा ऑल ओवर पालघर डिस्ट्रिक्ट में अंडे का धंधा है. नेक्स्ट अंडा बोला तो सबको लगता है, और अंडे की ताकत ऐसी है, हर कोई रोने वाला बच्चा भी अंडा दिखा तो खुश हो जाता है. मुबारक जी बिल्कुल तारीफ करूंगा. पैसा तो सब कमाते हैं, मगर पैसा ऐसी जगह पे लगाओ जहां हर लोग आप कहते हैं. और आपकी एडवर्टाइज हो चुकी है ना, अंडा कहां से लाना है तो मुबारक जी से लाना है, क्योंकि ब्रांडेड माल मिलेगा. और प्रसाद जी, विजय प्रसाद जी, आप तो कहीं भागों से जुड़े हैं, जैसे लोकल मैन की तरह आप है. ऐसा एक भी गांव नहीं होगा जहां विजय प्रसाद का नाम रहेगा. अमोल पाटिल तो छुपे रुस्तम है, जहां जाएंगे तो वहां देखेंगे. और एक बंदा हमारे जिनका नाम था बबलू शेख, कहां स्क्रैप का धंधा है, पुराना स्क्रैप लाते नया करते हैं, बिल्डिंग के स्टील में बेचते हैं. यहाँ पे बबलू शेख, उनकी मैं काफी गौरवांगी हूं. ये चारों हस्ती ने पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर बांध दिया है, और ये बड़ा नजारा है. तो नोट आउट है. बेटा लैंड हुआ था. मैं कहूंगा खिलाड़ियों से कि अगर ऐसा दिखता है तो बता दीजिए कि अपनी स्पोर्ट्समैन स्पिरिट बढ़ जाएंगी. एक टेस्ट मैच में हैट्रिक का चांस था, वहां का कि लैंड हुआ, मैंने क्या किया, और वो खिलाड़ी सेंचुरी बना के आगे चला गया. बैकफुट पे चले गए, आउट, सीधी विकेट खो दिया यहां पे. लेफ्ट आर्म बल्लेबाज और आउट वाले खिलाड़ी जिनका नाम है दीपक. कल जहां मैंने कमेंट्री कहा वहां रैप सॉन्ग सुन रहे थे, और मैंने दर्शकों रैप सॉन्ग कैसे थे, आधी पैंट लेने का, जिन को फाड़ने का, एक लंबा हाथ छेड़ डालने का, शर्ट तोड़ने का, कैप उल्टा पहनने का, रैप सॉन्ग गाने का. देखो आदमी को बोलते फिर रैपर बन जाता है. बाल बढ़ाओ, सैंडल लगाओ, यहाँ करो, रैपर बन जाते हैं. रैपर के लिए कुछ करना, आड़ा तेरा बात करो, बन जाओ, बस लोगों को पसंद आना चाहिए. अभी नए बल्लेबाज जिनका नाम है ब्रिजेश है. अच्छा शॉट, एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद बाउंड्री लाइन को शॉट कर. कहां थे आप इतने देर? मां के गोद से बाहर आते तो 9 महीने लगते हैं, मगर आप चौथे नंबर पे गए, दूसरे या तीसरे आते नहीं, चौके लगते तो मैच करीब हो जाता. बेहतरीन शॉट, व्हाट अ ब्यूटीफुल शॉट ऑफ टुडे. एकदा प्रॉब्लेम सेट केला, पुढचा चेंडू स्वीप शॉट, स्वीप बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा पलीकडे, शॉट डावा, आणि ह्यालाच तो म्हटलं जातं भीमाची ताकद कशी असावी ती या फलंदाजासाठी, आणि याचं नाव बघायला मिळते ते ब्रिजेश. सत्तावीस धावा झाल्यात, 6 चेंडूमध्ये 21 पाहिजे. छैयाचं गाणं तुम्ही ऐकलं. असंख्य लोक कॉलेजमध्ये जायचं तेव्हा गॅदरिंग मध्ये फक्त पाय आपटायचे आणि छैया बोलायचे. काय नृत्य फ्रेश केलं गेलंय हो.
क्या नजारा लग रहा है। मैंने पहले कहा था पंजाब है, उड़ीसा है, मध्य प्रदेश है, बिहार है, यूपी है, पंजाब है, सांगली है, सातारा है, निमसोड़ है, जलगांव है और फिर हमारा ये लोकल एरिया है। यहाँ से जुड़ा हुआ हिंदुस्तान का ये नया नजारा दिख रहा है और इसी को कहते हैं भारत देश मेरा महान। विजय प्रसाद जी, आपका नाम सर्वभौम विजय हो। और प्रसाद बोला तो साक्षात भगवान के ये देन की काम करते हैं और आप 100 साल आगे बढ़ो और ऐसे ही काम करते रहो, ये हमारी शुभकामना आपके साथ जुड़ी रहेंगी। अभिनय गेंदबाज जिनका नाम है विकास, जो कि एखाद्या गोष्टीचा पण विकास केला जातो, जिसकी सुधार होती है उसको बोलते कितनी सोसायटी का विकास हुआ है। 6 गेंद 21 रन, बैकफुट पे गए, गेंद को खेला है, ये आउट, डकआउट, सीधे गेंद बाहर चली गई, बिल्कुल कंट्रोल नहीं कर पाए। धन्यवाद डीजे। डीजे एक अमिताभ बच्चन शशि कपूर का गाना था यम्मा यम्मा, वो गीत बजाइए। शान की वो डिस्को डांस की म्यूजिक बजाया, आन बान शान, कैसे गिरे कुर्बानी हेलन का वो गाना बजे। जिन्हें तो अमान के काफी अच्छे पुराने गीत है, रात पूरी नच्चा नचेगी, नींद किसी को लगे, ऐसे गीत बजाइए। देखो ये फोन ऐसा चीज है, डस्टी रहेगी रात भर। चला तेजराव यांची शुभकामना येते आपल्या टूर्नामेंटसाठी। त्यांची पुढची स्पर्धा आपण 2-3 तारखेला, मैं आपके साथ जहां जुड़ा रहूंगा। डीजे प्रतिष्ठान, व्हाट अ ब्यूटीफुल ब्रांड टूर्नामेंट यहाँ पे रहेगी 2-3-4 सराले ग्राउंड में। उसके साथ 1 से 5 ऑरेंज चषक आप देखिए मुरबा में चलती रही है और क्रिकेट मैच रहेगी वहां पे 5 दिन एलईडी ग्राउंड में रहेगा। तो ये दोनों टूर्नामेंट जो है, एक तरफ अंडरआर्म है, एक तरफ तो दोनों ब्रांड टूर्नामेंट है। कौन है? वीर शाह। या देखो वीर शाह है, कैसे करते हैं। मगर तब तक मैच पूरा झुका है, टाइटन के पास बिरयानी आधी पक चुकी है 3 किलो की। ओहो बढ़िया शॉट यहाँ पे, इस बीच आउट होके दीपक आपने कब का दिया तो जला लिया था, हवा आ गई और दिया बुझ गया, मगर उनके लिए तालियां होना चाहिए। तो अच्छी बाउंड्री हमने देखी है। सर आजूबाजूला कोणी पराक्रम करू नका, नंतर बाकीचं काम धंदा आयोजक ज्यांच्याकडे काम असेल ते करू शकतील। यहाँ पे आउट, 1 गेंद बाकी है, 1 गेंद बाकी है, कितने 2 बाकी है, 2 गेंद बाकी है। चलो आपको अगर ओहो बढ़िया गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी, टाइटन काफी करवांगी तुम्हें, बढ़िया काम कर रहे हैं आप। कॉन्फिडन्स म्हटलं जातं ना, आपल्या घरेलू मैदानावर कसं खेळायचं, होम पिच पे आप खेल रहे और बढ़िया कर रहे। आखिरी गेंद इस इनिंग की, बिल्कुल जीत पे कतार है। हाँ बढ़िया शॉट है, यहाँ पे कोमड़ी पकड़ लिया है क्रांति रेडकर का, कोमड़ी पड़ाले पक पक गीत के याद आना चाहिए। और यहाँ पे मैच आसानी के साथ जीत लिया भीम लगाना। कितने रनों से मैच जीता? ओके, तो अब 17 रनों से यहाँ पे मैच जीतले। आपल्यावर पुन्हा जुळतील म्हणजे समालोचक संतोष पाटिल, काफी मधुर आवाज है, अंडरआर्म के बादशाह है और सबके साथ जुड़े रहते हैं। और दोस्त कैसा होना चाहिए ये